खेळायला बंदी घातलेले क्रीडांगण खुले करा, अन्यथा कवठे महांकाळ बंद करण्याचा क्रीडाप्रेमी व खेळाडूंचा इशारा। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये खेळाडू विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झालेला आहे। तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर तहसीलदारांकडून मज्जाव करण्यात आलेला आहे। गेल्या 35 वर्षापासून तहसील कार्यालयासमोरील क्रीडांगणावर खेळाडूंचा व्हॉलीबॉल सराव सुरू होता। मात्र कवठे महांकाळ तहसीलदारांकडून क्रीडांगणावरील खेळास बंदी घालण्यात आली आहे। मात्र क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी याचा तीव्र विरोध केला आहे। याच क्रीडांगणावरून राज्य आणि देशपातळीवर चमकणारे खेळाडू तयार झाले आहेत। राज्य सरकारकडून तालुक्यात क्रीडांगण उभारण्याबाबत घोषणा केल्या जात आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून खेळांवर बंदी आणण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शहर बंद करून धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी यावेळी दिला आहे। मी हयूम सावनूरकर कवठे महांकाळ, माझ्याबरोबर इथं आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, जवळपास सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत। आणि या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की गेले 30-35 वर्षापासून ह्या कवठे महांकाळ शहरामध्ये इथे जी जागा आहे खेळाची, या जागेवरती 30-35 वर्षापासून मुलं खेळत आहेत। आणि खेळल्यानंतर या मैदानामध्ये अनेक खेळाडू तयार झाले आणि खेळाडू तयार होऊन काही पोलीस दलामध्ये गेले, काही मिलिटरीमध्ये गेले, काही आणखीन काही ठिकाणी भरती झालेले आहेत। तहसीलदारांनी हे ग्राउंड गेल्या काही दिवसापासून बंद पाडल्यामुळं या ग्राउंडवरती येणारे या शहरातले, या तालुक्यातले जे खेळाडू आहेत हे खेळापासून वंचित राहत आहेत। गेल्या अनेक दिवसापासून आमची मागणी राहिलेली आहे की हे ग्राउंड खेळासाठी मोकळं करावं। लहान मुलं, अगदी 15-16 वर्षाच्या वयाची मुलं इथं खेळायला येतात। जुनं स्टँड, नवीन स्टँड त्यांना जवळ पडते तालुक्यातल्या मुलांना या, आणि म्हणून हे ग्राउंड असावं अशी आमची मागणी होती। परंतु प्रशासनानं हे का बंद केलं मला माहीत नाही। परंतु ज्यावेळेस मी प्रांताधिकाऱ्यांशी बोलणं केलं फोनवरती, तर प्रांताधिकाऱ्यांनी हे खेळासाठीच मैदान आहे आणि हे मैदान सुरू करा अशा पद्धतीची सुद्धा सूचना खाली त्यांनी दिल्या होत्या। परंतु आज हे न करता तहसीलदार आणि नायब तहसीलदार या दोघांनी मिळून हे खेळ बंद पाडलेला आहे। त्यामुळं हे खेळ हे राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळातून चांगले संस्कार घडतात, मुलं घडतात आणि त्यांच्या नोकरीचा प्रश्न, मेरिटमध्ये ते येतात, त्यांचा नोकरीचा प्रश्न मिटतो। ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होती, परंतु का घेतली नाही याचाही विचार या निमित्तानं झाला पाहिजे। वास्तविकत्या या मैदानासाठी, या मुलांच्या भवितव्यासाठी या आंदोलनामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI सर्व पक्षाचे लोक आणि नगरसेवक आमचे सगळ्याच पक्षातले इथं एकत्र आलेले आहेत। आमची एकच मागणी आहे की महसूल मंत्र्यांनी, जिल्ह्याच्या खासदारांनी, या मतदारसंघाच्या आमदारांनी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांनी यात लक्ष घालावं आणि या मैदानाचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकालात काढावा ही विनंती करतो। माझं नाव शंतनू मारुती कोरे, व्हॉलीबॉल आम्ही अनेक वर्ष झाली इथं खेळतोय। अनेक असे खेळाडू इथे पोलीस भरती झाले, यातनं खेळून आर्मी भरती झाले, अनेक शासकीय नोकरदार आहेत आमचे इथे खेळाडू। परत आत्ताच हल्ली आमच्या जीवक वाघमारे आत्ता राज्यस्तरीय महाराष्ट्राचा कॅप्टन म्हणून ह्या ग्राउंडवरचं प्रतिनिधित्व त्यांनी केले। आज विश्वयुथ फाउंडेशनच्या नावाने हे ग्राउंड चालते। अनेक असे खेळाडूंना भरपूर पोरं खेळले, ती यश आहे मुलांना, अगदी चांगल्या पद्धतीने ग्राउंड चालले। इथं फक्त व्हॉलीबॉल नसून चांगले संस्कारी मुलांच्यावर घडतात। मग इतकं चांगलं काम होत असताना उगाच काय पण कारण सांगून हे ग्राउंड आमचं बंद केले। काय पण कारण, ते कारणाला काय, ते काहीच नाही, ते उगाच कारण सांगून हे जवळजवळ आता महिना होत झाला। आम्ही मॅडमना निवेदन करतोय, सांगतोय आमचं ग्राउंड चालू करा, आमच्यावर काय चुकीचे आरोप तुम्ही ठेवलाय ते आरोप तुम्ही सिद्ध तर करा। काय नाही, तसलं काही भानगड नाही। उगाच काय पण कारण सांगून तुम्ही असं करताय, तसं करताय, असं काय पण कारण सांगून तिने आमचं ग्राउंड बंद पडले। आता परवा मीटिंग झाली प्रांतसोबत, ते ह्यांच्या साहेबांसोबत, कलेक्टर साहेबांसोबत, त्यांनी आम्हाला खेळा म्हणून सांगितलं। आम्ही तर ग्राउंड दुरुस्तीला आलतो, तो पण मॅडमचा फोन आला, तुम्ही तसलं काय करायचं नाही, ग्राउंड बंद काय करू नका, तुम्हाला कोणी परमिशन दिल्या, असलं काही करायचं नाही असं सांगितलं आम्हाला। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला ही ग्राउंड लवकरात लवकर चालू करून द्या। खेळाडूंना खूप त्रास होत आहे। व्हॉलीबॉल हा असा कवठे महांकाळचा खेळ आहे, कारण कवठे महांकाळचा खेळ व्हॉलीबॉल
व्हॉलीबॉलमुळेच कवटे महांकाळचं नाव आहे बघा. हां, आता व्हॉलीबॉल कवटे महांकाळ व्हॉलीबॉलची पंढरी झाल्या. आता सगळ्यात चांगले खेळाडू आमच्या ग्राउंडमध्ये घडते ते. मी असो, अशोक पाटील सर असो, उदयभाई असो, आमचे चांगले कोच इथं आहेत. चांगले शुभम कोरे असे सरप्राज सावनूरकर चांगले कोच इथं आहे. ते चांगलं मार्गदर्शन मुलांना भेटतं. या मुलं चांगली जाते. ते आता लहान मुलं 14पासून पूर्ण 19पर्यंत वर्ष चांगली मुलं घडायला लागली. ते मग असं बंद करून आमच्या म्हणजे मुलांना भाकरी मिळते. ती भाकरी आता बंद करायची वेळ तिने आणली आमच्यावर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.